नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजेच ISA मध्ये सामील होणारा 100वा सदस्य कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पॅराग्वे। दक्षिण अमेरिकन राष्ट्र पॅराग्वे हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारे 100वे पूर्ण सदस्य बनले आहेत। 26 जून 2024 रोजी पॅराग्वेने अधिकृतपणे नवी दिल्ली येथे ISA कडे मान्यता देण्याचे दस्तऐवज सुपूर्द केले। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील आर्थिक मुत्सद्देगिरी आणि राज्य विभागाचे संयुक्त सचिव अभिषेक सिंग यांना मान्यता दस्तऐवज प्राप्त झाले आहेत। आता ISA फ्रेमवर्क करारावर स्वाक्षरी करणारे 119 देश आहेत। यापैकी 100 जणांनी मान्यता प्रक्रिया पूर्ण करून पूर्ण सभासद झालेले आहेत। मे 2024 मध्ये स्पेन हा 99वा सदस्य म्हणून सामील झाला। ISA चे उद्दिष्ट आहे जगभरात सौर ऊर्जेच्या उपाययोजनेला प्रोत्साहन देण्याचे आहे। ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, ऊर्जा प्रवेश वाढवण्यासाठी आणि शाश्वत ऊर्जा स्रोतांकडे संक्रमण घडवून आणण्यासाठी सदस्य देशांसाठी ते सहयोगी व्यासपीठाची भूमिका बजावते। तर बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 100वा सदस्य देश आहे पॅराग्वे हा देश। तर 99वा सदस्य देश होता स्पेन। नेक्स्ट आहे, जगातील नंबर 1 पॅरा बॅडमिंटनपटू कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुहास येतिराज। भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू सुहास येतिराजने ताज्या BWF पॅरा बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत फ्रेंच दिग्गज लुकास मजूरला मागे टाकून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे। तर सुहास येतिराज हे उत्तर प्रदेश केडरचे IAS अधिकारी आहेत। सुहासने यावर्षी इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानचा पराभव करून वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले। तसेच 40 वर्षीय अर्जुन पुरस्कार विजेत्या सुहासला टोकियो पॅरालिम्पिकच्या SL4 श्रेणीतील विजेतेपदाच्या सामन्यात लुकास मजूर विरुद्धच्या पराभवामुळे रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते। तर बघा, जगातील नंबर 1 पॅरा बॅडमिंटनपटू बनलेले आहेत भारताचे सुहास येतिराज। नेक्स्ट आहे, नुकतेच 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण बनले आहेत? तर याचे उत्तर आहे राहुल गांधी। जून 2024 मध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनले आहेत। ते लोकसभेत 12वे विरोधी पक्षनेते बनलेले आहेत। ते वायनाड आणि रायबरेली या दोन्ही ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले आहेत। 2014 ते 2024 या काळात लोकसभेमध्ये विरोधी पक्षाचा अधिकृत नेता नव्हता। तर सुषमा स्वराज या 2009 ते 2014 या काळात लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेत्या होत्या। तर बघा, 18व्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते झालेले आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी। विरोधी पक्षनेता होण्यासाठी लोकसभेच्या एकूण संख्येच्या 10% म्हणजे 54 खासदार असणे आवश्यक आहे। तर सध्या लोकसभेत भाजपनंतर काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असून त्याचे 99 सदस्य आहेत। संसदेतील विरोधी पक्षनेता कायदा 1977 नुसार विरोधी पक्षनेत्याचे अधिकार आणि सुविधा कॅबिनेट मंत्र्यांप्रमाणे असतात। विरोधी पक्षनेते हे लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात। विरोधी पक्षनेते हे केंद्रीय दक्षता आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासह विविध महत्त्वाच्या समित्या आणि निवड आयोगाचे सदस्य असतात। याशिवाय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीमध्येही विरोधी पक्षनेत्याचा समावेश असतो। नेक्स्ट आहे, कोणत्या देशाच्या बिलान मीडियाला वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2024 देण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सोमालिया। सोमालियाच्या महिला न्यूज टीम बिलियन मीडियाला 2024चा वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड मिळाला आहे। सोमालिया मीडिया संस्थेला हा सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ आहे। गेल्या 2 वर्षांपासून बिलियन यांच्या निर्भीड पत्रकारितेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। वन वर्ल्ड मीडिया प्रेस फ्रीडम अवॉर्ड ग्लोबल साऊथमधील स्वतंत्र मीडिया संस्थांना दिला जातो। नेक्स्ट आहे, भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे NS राजा सुब्रमणी। तर केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे। ते लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील। उपेंद्र द्विवेदी हे भारतीय लष्कराचे नवीन प्रमुख बनणार आहेत। तर 30 जून नंतर NS राजा सुब्रमणी हे भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख बनतील। तर ते सध्या लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत।
लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यनची 37 वर्षांहून अधिक काळ असलेली प्रतिष्ठित आणि गौरवशाली लष्करी कारकीर्द आहे. लेफ्टनंट जनरल सुब्रमण्यननी आसाममधील ऑपरेशन रायनो दरम्यान बटालियनचे कमांडिंग, पाकिस्तानसह आंतरराष्ट्रीय सीमेवरील पायदळ ब्रिगेड आणि ईशान्य भारतातील ब्लॅक कॅट डिव्हिजनचे नेतृत्व केले आहे. त्यांनी 2020 मध्ये उत्तर भारत क्षेत्र आणि अंबाला येथील प्रीमियर खरगा कॉर्प्सचेही नेतृत्व केले आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या चंद्र मोहिमेने चंद्राच्या काळ्या बाजूची माती पृथ्वीवर आणली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे चीन. जून 2024 मध्ये चीनची चंद्र मोहीम चांगाई 6 चंद्राच्या पृष्ठभागावरील मातीसह पृथ्वीवर पोहोचली आहे. चांगाई 6 मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावरून 2 किलो माती घेऊन परतली आहे. यासह चंद्राच्या गडद भागातून नमुने आणण्यात यशस्वी झालेला चीन हा जगातील पहिला देश बनला आहे. चीनने 3 मे 2024 रोजी चांगाई 6 मिशन लॉन्च केले. 3 जून 2024 रोजी ही मोहीम चंद्राच्या गडद बाजूला पोहोचली. नेक्स्ट आहे, अलीकडेच 1 वीक 1 थीम मोहीम कोणी सुरू केली आहे? तर डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सुरू केलेली आहे. जून 2024 मध्ये डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी 1 वीक 1 थीम ही मोहीम सुरू केली आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि AIIMS मार्फत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. जून ते डिसेंबर 2024 या कालावधीत मोहीम राबवली जाईल. या मोहिमेमध्ये नवनिर्मितीला प्रोत्साहन देणारे, रोजगाराच्या संधी निर्माण करणारे आणि CSIRचे संशोधन आणि विकास कार्य दाखवणारे प्रकल्प दाखवले जातील. या उपक्रमाचा मुख्य उद्देश CSIR प्रयोगशाळांच्या उपलब्धींना प्रोत्साहन देणे आणि उद्योगांसोबत सहकार्य वाढवणे हा आहे. नेक्स्ट आहे, महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा कोणत्या देशात पुनर्स्थापित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. जून 2024 मध्ये महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा पाकिस्तानच्या पंजाबमध्ये पुन्हा बसवण्यात आला आहे. कर्तारपूर साहिबमध्ये हा पुतळा बसवण्यात आला आहे. कर्तारपूर साहिबला गुरुद्वारा दरबार साहिब म्हणूनही ओळखले जाते. महाराजा रणजित सिंह यांचा 9 फुटांचा कास्य पुतळा पहिल्यांदा 2019 मध्ये लाहोर किल्ल्यावर त्यांच्या समाधीजवळ स्थापित करण्यात आला होता. 2019 आणि 2020 मध्ये कट्टरपंथीयांनी पुतळ्यावर हल्ला करून तोडफोड केली होती. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने दुसऱ्यांदा राज्याचे नाव बदलण्याचा ठराव मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे केरळ. जून 2024 मध्ये केरळ विधानसभेने अधिकृतपणे केरळचे नाव बदलून केरळम करण्याचा दुसरा ठराव एकमताने मंजूर केला. केरळ सरकारने केंद्र सरकारला संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव बदलण्याची विनंती केली आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. केरळला मल्याळममध्ये केरळम असे म्हणतात. अलीकडेच कोणत्या राज्याने प्रत्येक जिल्ह्यात पंतप्रधान उत्कृष्ट महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये घोषणा करण्यात आलेली आहे. जून 2024 मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स म्हणजेच पंतप्रधान उत्कृष्ट महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये ही महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत मध्य प्रदेश सरकारने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक पंतप्रधान उत्कृष्ट महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. नेक्स्ट आहे, देशात प्रथमच कोणत्या राज्यात लिथियम ब्लॉकचा लिलाव करण्यात आला? तर छत्तीसगड या राज्यामध्ये. जून 2024 मध्ये केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी छत्तीसगडमधील देशातील पहिल्या लिथियम ब्लॉकचे माईक साऊथ मायनिंगला वाटप केले आहे. छत्तीसगडमधील कटघोरा आणि रिअर अर्थ एलिमेंट ब्लॉक्सचा लिलाव करण्यात आला आहे. लिथियम ब्लॉकचा लिलाव मॅकी साऊथ मायनिंग प्रायव्हेट लिमिटेडला करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारतीय नौदलाला मध्यम श्रेणी मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॉप रॉकेट म्हणजेच MOCR कोणी दिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे DRDO. जून 2024 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने भारतीय नौदलाला मध्यम श्रेणी मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॉप रॉकेट प्रदान केले. जोधपूरमधील DRDOच्या संरक्षण प्रयोगशाळेने मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॉप तंत्रज्ञान विकसित केले आहे. मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चॉप तंत्रज्ञान रडार सिग्नल स्पष्ट करते आणि प्लॅटफॉर्म आणि मालमत्तेभोवती मायक्रोवेव्ह सील्ड तयार करते. रॉकेट डागल्यानंतर ते अंतराळात मायक्रोवेव्ह स्पष्ट ढग बनवते.
हे रेडिओ फ्रिक्वेन्सी साधक असलेल्या प्रतिकूल धोक्यांपासून एक प्रभावी ढाल तयार करते. MRMOCRच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या भारतीय नौदलाच्या जहाजांवर यशस्वीपणे पार पडल्या. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये रडार क्रॉस सेक्शन 90% हवाई लक्ष्य कमी करणे आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या हवाई दलाने होपेक्स हा सराव आयोजित केला? तर इजिप्त. होपेक्स हवाई सराव सहभागी देश आहेत भारत आणि इजिप्त. उद्देश आहे संरक्षण सहकार्य मजबूत करणे. आवृत्ती आहे 4. कालावधी आहे 21 ते 26 जून 2024. ठिकाण होते इजिप्त. भारतीय वायुसेनेच्या राफेल लढाऊ विमानाने इजिप्तमध्ये अभ्यास होपेक्ससाठी भाग घेतला. तसेच C-17 ग्लोबमास्टर आणि IL-1780 टँकर्सनेही सरावात भाग घेतला. तर बघा, भारत आणि इजिप्त या देशांच्या हवाई दलाने होपेक्स हा सराव आयोजित केला होता इजिप्त या ठिकाणी. या सरावाची 4थी आवृत्ती होती आणि कालावधी होता 21 ते 26 जून 2024. नेक्स्ट आहे, कोणत्या बँकेने डिजिटल गुंतवणूक प्लॅटफॉर्म स्मार्ट वेल्थ लॉन्च केले आहे? तर HDFC बँकेने. जून 2024 मध्ये प्रत्येक भारतीयांपर्यंत संपत्ती सेवा पोहोचवण्यासाठी आणि गुंतवणूक सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी HDFC बँकेने एक नवीन डिजिटल गुंतवणूक मंच सुरू केला आहे. तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून गुंतवणूकदारांना योग्य गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास आणि त्यांच्या आर्थिक प्रवासाचे नियोजन करण्यास स्मार्ट वेल्थ या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येणार आहे. हे प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांना लक्षात घेऊन विकसित केले गेले आहे. स्मार्ट वेल्थवरील मॉडेल पोर्टफोलिओ HDFC बँकेच्या 25 वर्षांपेक्षा जास्त आर्थिक कौशल्यावर आधारित DIY गुंतवणुकीसाठी क्युरेटेड इन्व्हेस्टमेंट बास्केट सुचवतात. नेक्स्ट आहे, कोणत्या राज्याच्या मंत्र्यांना आता त्यांचा आयकर स्वतः भरावा लागणार आहे? तर मध्य प्रदेश या राज्याच्या. मध्य प्रदेश सरकारने मंत्र्यांच्या पगार आणि सुविधांवर प्राप्तिकर भरणारी 52 वर्षे जुनी सरकारची पद्धत संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाने 1972च्या नियमात बदल करण्यास मान्यता दिली, ज्या अंतर्गत राज्य सरकारने मंत्र्यांचा पगार आणि सुविधांवर प्राप्तिकर भरला होता. 1972च्या नियमानुसार संसदीय सचिवांचा कर खर्च देखील राज्य सरकार भरत होते. गेल्या 5 वर्षात राज्य सरकारने मंत्र्यांच्या मिळकत करावर 3 कोटीहून अधिक रक्कम भरली आहे. राज्य सरकारने 2023-24 मध्ये विधानसभा अध्यक्षांसह 35 लोकप्रतिनिधींचा 79 लाख रुपयांचा आयकर भरला आहे. तर बघा, आता मध्य प्रदेश राज्याच्या मंत्र्यांना त्यांचा आयकर स्वतः भरावा लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.